अक्कल आहे का हिला म्हणजे कामाची? हिला अनुभव पण नाही ना, हिला कसं कळणार? आणि तसं बी कोट्यवधीच आपण व्यवहार करतो, एवढं हिनं कधी केलं नसतं ना. त्यापेक्षा इकडे बघ की. अगं माने साहेब एवढा भारी माणूस आहे ह्यो, आणि ह्याला कशाला सोडून द्यायचं? अगं जागेच्या व्यवहारात खरंच कुणी नाद करत नाही ह्यांचा. आणि तुला सांगतो, ह्यांच्या संग जर का आपण काम केलं का नाही, कोल्हापुरात आपला खेळ लय मोठा होईल बघा. बरोबर आहे तुझं. नाही, माने साहेबांचं नाव मोठं आहे, त्यांचा अनुभव बी मोठा असेल. पर कसं आहे, बिझनेस मध्ये फक्त अनुभव मोठा असून आणि नाव असून ते उपयोगी नसतं. शेवटी आपल्या कामाबद्दल आपली निष्ठा किती आहे, माणसाची नियत कशी आहे, हे बी महत्वाचं असतं. आपल्या अक्षराकडेच बघ की, तिचं कुठं नाव होतं, पर काम करायची जिद्द होती, शिकायची इच्छा होती, म्हणून तिनं हे समद नेटानं पार पाडली. नुसतं काम काय करायचंय, माणसाची नियत महत्वाची, तर माणूस कामाचा. अगं ताई पर पुरे. माने साहेब, तुम्ही आलात तरी चाल. हा येतात आहे. मेनका, तू बोल, तुझं काय म्हणणं आहे यावर? हो मेनका, तू सांग तुझं यावर काय म्हणणं आहे. म्हणजे तुझं मत आमच्यासाठी तितकंच महत्वाचं. बोल. हे बघा काकू ताई, ते मामा जे काय बोलत होते ना ते एकदम बरोबर आहे. बघा, मी आपलं कांदा बटाटे विकणारी, मला जमिनीच्या व्यवहारातलं खरंच काही नाही कळत. आणि उद्या उठून माझ्या हातून जर काही मोठी चूक झाली तर तोटा होऊन आयुष्यभरासाठी भगदाड पडलो. मेनका, नफ्या नुकसानीची चिंता तू करू नको. ते समज बघायला सुंदर आणि यशवंत आहेत तुझ्या मदतीला. तू फक्त हो म्हण. मेनका, अगं काय विचार करतेस एवढा? हे बघ, तुझ्या मनात जे काही आहे तू मन मोकळेपणाने बोलू शकतेस आमच्याशी. बोल. हो, बाकी काय नाही हो, पण तुमच्या त्या पावट्याला माझ्यासोबत काम करायला नाही आवडायचं. एक तर त्या जण माझं सूत जुळणं लय अवघड आहे. बघा नको. हे बघ, तू त्यांचा विचार सोड. आम्ही दोघी त्यांच्याशी बोललोय आणि त्यांना कन्व्हिन्स